लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। महाराष्ट्रातील अनेक पक्षांची पहिली यादी देखील जाहीर झाली आहे। मात्र मावळ मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांची हॅट्रिक हुकत संजोग वाघेरेंना मावळची लॉटरी लागणार असं चित्र आहे। अप्पा बारणे यांना मावळमधून भाजपने जाहीर विरोध केला होता। बारणे यांचं काम आम्ही करणार नाही अशी थेट भूमिका भाजपने घेत दंड थोपटले होते। तर आमचा विरोध फक्त आणि फक्त श्रीरंग अप्पा बारणे या व्यक्तिमत्वाला आहे। मावळ मतदारसंघात भाजपची ताकद असताना दुसऱ्या पक्षांच्या पालख्या किती दिवस वाहायच्या म्हणत भाजपने आपल्या पक्षाचा उमेदवार द्या अशी मागणी पक्षाकडे केली होती। मात्र सुरुवातीपासून आपणच महायुतीचे उमेदवार असे अप्पा बारणे यांनी सांगितलं असल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारीसाठी गळ घातली होती। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे मावळसाठी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे। खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली। मात्र त्यानंतर भाजपकडून आलेल्या प्रतिक्रिया यामध्ये उत्साहाचा मागमूस देखील नाही। भाजपचे माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी नुकतीच दिलेली प्रतिक्रिया ही त्याचंच द्योतक आहे। स्वाभाविक आहे, मावळ लोकसभा मतदारसंघातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी मागणी केली होती। परंतु महायुतीचा धर्म म्हणून या ठिकाणी खासदार श्रीरंगप्पा बारणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आम्ही त्या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन युतीचं काम करण्याचे या ठिकाणी निश्चित पुढच्या काळात काम करणार आहोत। यासह कर्जत मतदारसंघात महायुती शाब्दिक वार सुरू आहेत। तर दुसरीकडे संजोग वाघेरे पाटील यांनी दणक्यात केलेली सुरुवात आणि शिवसेना ठाकरे गटाला असलेली सहानुभूती यामुळे ते लोकप्रिय ठरतायत। त्यामुळे विद्यमान खासदार यांना ही निवडणूक सोपी नक्कीच नाही। तर यावेळी समोर उमेदवार देखील मतदारसंघाच्या बाहेरचा नाही। त्यामुळे यंदा मावळची लॉटरी ही संजोग वाघेरे यांनाच लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तेव्हा निवडणुकीची प्रत्यक्ष धामधूम सुरू झाल्यावर मावळचा गड कुणाचा हे चित्र स्पष्ट होईल।